एकंदरीत तुम्ही भोसे गटातून आज त्या ठिकाणी अर्ज दाखल केला, काय भावना आहेत, काय प्रतिक्रिया सांगा? मी काल भोसे जिल्हा परिषद गटातून माझी उमेदवारी मी बसवराज रामगोंडा पाटील भोसे जिल्हा परिषद गटातून माझी जिल्हा परिषदसाठी उमेदवारी अर्ज काल दाखल केलेला आहे। त्या भागातील स्थानिक प्रश्न, कारण ही निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, त्यासाठी मी काम करण्यासाठी, या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी, स्थानिक छोटे छोटे प्रश्न सोडवण्यासाठी, या भागातील विकासासाठी अनेक छोटे भरपूर मुद्दे आहेत। या सर्व मुद्द्यांना घेऊन या ठिकाणी या भागातील जनतेची सेवा करण्यासाठी, काम करण्यासाठी म्हणून मी सर्व सहकार्याने घेऊन काल माझी उमेदवारी अर्ज दाखल केली। काय तुमच्या गटामध्ये काय प्रमुख समस्या आहेत ते सोडवण्यात आपण आलात? आमच्या भागातील प्रमुख समस्या रस्त्याच्या आहेत, लाईटीच्या आहेत, विजेचे आहेत, अनेक छोटे छोटे घरकुलचा विषय असेल, विहिरीचा विषय असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत। तर अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहेत। येणाऱ्या काळामध्ये जर त्या भागातील जनतेने आमच्या संधी दिली तर नक्कीच मी त्या संधीचं सोनं करून त्या भागातील जनतेचं काम करेन। एकंदरीत मतदारांना काय आव्हान करा? खरं तर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर भोसे गट हा या ठिकाणी सर्वसाधारण गट आहे। त्या ठिकाणी आमच्या भागातील जनता नेहमी त्या गेल्या 10-15 वर्षाच्या राजकारणामध्ये आपण जर बघित असेल, आणि मंगळा तालुका हा स्वाभिमानी मतदार आहे, त्यामुळं त्या ठिकाणी आज भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जनरल असल्यामुळं उमेदवारी त्या ठिकाणी दाखल झालेली आहेत। आणि आमच्या पार्टीतून देखील मी स्वतः तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आमचे सहकारी, आमच्या कारखान्याचे संचालक, त्यांचे चिरंजीव कोळेकर वकील त्या ठिकाणी काँग्रेसमधून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। आमचे दुसरे सहकारी ठिकाणी दादासाहेब दुलतडे हे राष्ट्रवादीमधून अर्ज दाखल केले आहेत। तर आम्ही सर्वजण या ठिकाणी नेते मंडळीच्या मार्गदर्शनाखाली, आदरणीय भगीरथ दादा असतील, आदरणीय अनिलदादा सावंत असतील, आदरणीय आमचे मार्गदर्शक तानाजीभाऊ खरात असतील, आणि इतर सर्व सहकारी, समविचारी सहकारी नेते मंडळी यांना विचारात घेऊन आमच्या सर्वांचं एकमत करून त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये मी मतदारांच्या समोर जाणार आहे। पण एकच या निमित्तानं आपल्याला मी सांगू शकतो की आमचा हा भोसे जिल्हा परिषद गट स्वाभिमानी गट आहे। त्या ठिकाणी आमच्यात कोणीही उमेदवार असेल पण त्या ठिकाणी बाहेरच्याला त्या ठिकाणी स्वीकारलं जाणार नाही, मी या निमित्तानं नक्की सांगतो।